शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई जोडले गेले आहे। सुषमाताई, आरोग्य विभागाचे धिंडवडे निघतायत अशा या प्रकारांमुळे तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हा प्रकार पाहून? हे सगळं पाहता आपण ज्या पायाभूत सुविधांबद्दल फक्त ऐकून असतो आणि ज्या पायाभूत सुविधांबद्दल फार मोठा डांगोरा सरकारकडून पिटला जातो की आम्ही किती मोठ्या पद्धतीने विकास करत आहोत, तर तो विकास कसा लुळापांगळा झालेला आहे आणि तो विकास अक्षरशः गोरगरिबांना आपल्या खांद्यावर वाहून न्यावा लागत आहे। हे दयनीय चित्र आहे। खरं तर जय महाराष्ट्र वाहिनीचं मी अभिनंदन केलं पाहिजे की आपण वारंवार अशा पद्धतीने ज्या नवनव्या आणि विशेषतः समाजाभिमुख बातम्या दाखवत आहात आणि नेमक्या प्रश्नांवर बोट ठेवत आहात, पण यामुळे महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थाच कशी विकलांग झालेली आहे आणि एका अतिशय सामान्य घरातल्या महिलेच्या खांद्यावरून ती आरोग्य व्यवस्था वाहून न्यावी लागत आहे, असं हे सगळं चित्र आहे। अगदी सुषमाताई, या संदर्भातच विचारण्यासाठी आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावर बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। आरोग्यमंत्र्यांकडे आणि व्यवस्थेकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये की व्यवस्था सुधारण्याचा विश्वास नाहीये किंवा त्यांना इच्छाच नाहीये। गेल्या 2-2.5 वर्षांपासून आरोग्यमंत्र्यांचा जो एकूण कारभार आहे तो बघितला तर ते बिचारे निव्वळ बोलक्या बाहुल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात की काय असं वाटायला लागतं। कारण प्रकरण कुठलंही असो, मागे आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधली जी अरेरावी आणि भोंगळ कारभार आहे या संबंधाने जेव्हा आंबेडकरांना प्रश्न विचारले तेव्हा त्यावरही त्यांच्याकडे उत्तरं काहीच नव्हती, किंवा जळगाव साक्री धुळे भागामध्ये अक्षरशः रस्त्यावर आदिवासी महिलेची प्रसूती झाली त्याही संदर्भात त्यांच्याकडे बोलायला उत्तरं नव्हती। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना हे फार अधिकार आहेत सरकार पक्षात असं वाटत नाही। सगळीच खाती एकाच व्यक्तीच्या अधीन आणि केंद्रित झाल्यामुळे या सगळ्या खात्यांचा भजवार कार्यक्रम किंवा त्याचे उपक्रम राबवता येत नाहीत मंत्र्यांना, ही खरी अडचण आहे। अगदी सुषमाताई, एवढ्या सुविधा आहे असं सांगितलं जातं, बोललं जातं आणि अनेक दवाखान्यात या सुविधा दिसतातही, अनेक रुग्णालयात या सुविधा दिसतात, मात्र यांचा जर सर्वसामान्यांना फायदाच होत नसेल तर मग काय म्हणावं या व्यवस्थेला? नाही, या व्यवस्थेचा फायदा एवढाच आहे की या व्यवस्था फक्त आणि फक्त जाहिरातबाजीसाठी आहेत। आता आषाढी कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरोग्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या तथाकथित आरोग्य विकास योजनांचा फ्लेक्सबाजी होईल, जाहिरातबाजी होईल, पण हे सगळं फ्लेक्स आणि जाहिराती पुरतं, हे फक्त टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईज पुरतं मर्यादित आहे। याचा सर्वसामान्य लोकांना काहीच फायदा नाहीये। गव्हर्नमेंट नावाची गोष्ट किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नावाची गोष्ट ही आपल्याकडे कायम अशी फ्लेक्सवर बघायला छान वाटते, प्रत्यक्ष लोकांना त्याचा किती फायदा होतो तर आता तुम्ही अकोल्याचं चित्र दाखवलं तसं लोकांना त्याचा काही फायदा होत नाही। अगदी त्यामुळेच आता किती दिवस सर्वसामान्यांची ही हालहाल होणार आहे त्याकडे लक्ष असेल। यावर प्रशासन, शासन काय स्पष्टीकरण देतं तेही जाणून घेऊयात। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।